मोठ्या नेत्याचा आदेश, आमदार संग्राम जगतापांवरील गुन्ह्यामागे नेमकं काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. घटनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. निषेधासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल झाला. मात्र आता या गुन्ह्याभोवतीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आमदार संग्राम जगताप यांचं नाव गुन्ह्यात घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने पोलिसांना दिल्या होत्या का, अशी चर्चा अहिल्यानगरच्या राजकीय आणि हिंदुत्ववादी वर्तुळात रंगली आहे. नेमकी ही चर्चा कुठून सुरू झाली, जगतापांचं नाव गुन्ह्यात कसं आलं आणि या संपूर्ण प्रकरणावर आमदार संग्राम जगताप यांची भूमिका काय, पाहूया ही विशेष स्टोरी. नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेच्या निषेधार्थ कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदार येथे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. मात्र या रास्ता रोको आंदोलनानंतर आमदार संग्राम जगताप, धवलसिंग मोहिते यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय सुमारे 100 ते 150 अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याच गुन्ह्यानंतर आता जिल्ह्यात एका चर्चेला उधाण आलं आहे. आमदार संग्राम जगताप यांचं नाव गुन्ह्यात घेण्याबाबत जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने पोलिसांना सूचना दिल्या होत्या, अशी चर्चा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हा मोठा नेता कोण आणि आमदार जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना का दिल्या गेल्या, असे प्रश्न सकल हिंदू समाजातून उपस्थित होत असल्याचं दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अहिल्यानगरमधील काही पोलीस अधिकाऱ्यांकडून हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात असल्याची भूमिका मांडण्यात आली होती. त्यानंतर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप आणि इतर हिंदू कार्यकर्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे या चर्चेला आणखी तोंड फुटल्याचं पाहण्यात आलं आहे. आमदार जगताप यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने पोलिसांना दिल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचं नाव गुन्ह्यात गोवलं गेलं, अशी चर्चा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान पुतळा विटंबना प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र त्याआधी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं वृत्त समोर येत आहे. कर्जत येथील आंदोलनकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी थेट संवाद साधला होता, तसेच कारवाईचं आश्वासन दिलं होतं, असंही बातमीत नमूद करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने पोलिसांना हाताशी धरून आमदार जगताप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी सक्रिय झाल्याची चर्चा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये रंगली असल्याचं म्हटलं आहे. अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून टार्गेट केलं जात असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वी केल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. हिंदू धर्माचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तसंच हिंदुत्व विरोधी षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा करत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर सुरू झालेलं आंदोलनानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांवर दाखल झालेला गुन्हा आणि त्यानंतर आमदार संग्राम जगतापांचं नाव गुन्ह्यात घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने दिल्या होत्या, अशी सुरू झालेली चर्चा या सगळ्या घटनाक्रमामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चेवरून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतं, पोलिसांची भूमिका काय राहते, आमदार संग्राम जगताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती भूमिका मांडतात आणि मोठ्या नेत्याच्या सूचनेची चर्चा नेमकी कुठल्या वळणावर जाते, याकडे आता अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे. विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी. धन्यवाद.